आता बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या मोठ्या विधानाची। राज्यामधल्या नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय। गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता तिथे अचानकपणे निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय। दरम्यान निवडणुकीच्या याच निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आक्षेप घेतलेत। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणाले। या संदर्भात आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले। निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ॲक्सेप्ट केला नाही। त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला, आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। तर निवडणुका पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केलाय। मानसिक त्रास झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया परळीमधले प्रभाग क्रमांक 14 च्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर पूजा तोतला यांनी व्यक्त केली आहे। आयोगाने प्रक्रियेप्रमाणे निवडणुका होऊ द्यायला हव्या होत्या। आता पुढे होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होणार असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। मतदार आहेत त्यांनी उद्याही मतदानासाठी येणं आणि पुन्हा एक 15 दिवसानंतर मतदानासाठी येणं हे थोडं त्यांच्याहीसाठी मानसिक त्रासाचं आहे। यामुळे काय होईल की 15 दिवसानंतर जे मतदानासाठी यायचं आहे त्याचं पर्सेंटेज पण लोकांमध्ये कमी होईल। हे सगळ्यांनाच चिन्ह 26लाच वाटले गेले, मग 1-2 प्रभागाचे निवडणुका पुढे ढकलून काय साध्य होणार आहे। एक तर पुढे ढकलायच्याच होतं तर मग सरसकट निवडणुका न्यायालयाने पुढे ढकलायला हव्या होत्या, नाही तर मग ॲज इट इज होऊ द्यायला हव्या होत्या निवडणुका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।